हदगाव तालुक्यातील तामसा हा परिसर मोठा आहे। गावातील नागरिकांच्या मोबाईलवर अनोळखी लिंक फिरत होती। यावर अनेक प्रलोभने दाखवण्यात आली। लिंक उघडताच व्हॉट्सअप हॅक झाले होते। तेव्हा बऱ्याच नागरिकांच्या खात्यामधून मोठी रक्कमही वजा झाली होती। याची दखल घेत तामसा पोलिसांनी शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृती केली आहे। तामसा परिसरात तामसा पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सायबर क्राईम विषयी जनजागृती करण्यात आली। यावेळी बऱ्याच नागरिकांना आपल्या मोबाईलवरील आलेल्या बोगस लिंक क्लिक करू नये असेही तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी सांगितले। चिकळा, कांडली, येवली, कोळगाव, मोरगाव, कजारा इत्यादी गावात कायम अवैध देशी दारू बंद केली। तसेच तामसा हे मोठे व्यापारपेठ असून या ठिकाणी मोठी वर्दळ असते। सुमारे 45 गावांचा व्याप या ठिकाणी असून दर शनिवारी रोडवर बसणाऱ्या भाजीपाला फळ विक्रेता यांना मुख्य बाजारपेठेत बसवून भोकर तामसा जुने बसस्थानक रस्ता खुला करून देण्यात आला। तर महिला विषयी गुन्ह्यात 24 तासात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। त्यात 3 मुख्य गुन्ह्यात ही दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असल्याचे तामसा पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी सायबर जनजागृती सुरक्षा संबंधी सांगितले। यावेळी पोलीस जीपवर बॅनर लावून स्पीकरवर जनजागृती केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी नरवटे, जमादार राठोड, बीट जमादार नागरगोजे, पवार इत्यादी उपस्थित होते। बाळासाहेब खांजोडे, MCN न्यूज, हदगाव।